हुशार झबड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या, लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वांना, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. उद्या आजीचा स्मृतिदिन. काय मग उद्या आजीसाठी काय भाजी? आजी आणि भाजी असा विनोद करताय हो स्वतःच्या आजीवर. बाबा आता काय बोलतोयस हे? नाही बाबा, मी फक्त उद्या भाजी काय असणार आहे एवढंच विचारलं. आणि बाबा हे यमक वगैरे माझ्या लक्षातही नव्हतं. हे नंदिनी, तू हे असं काहीही बोलू नकोस हा. मी कुठे काय बोलली? बरोबर आहे. आणि असंही बाबा आजीबद्दल फार सेन्सिटिव्ह आहेत. हो हो, इतके सेन्सिटिव्ह ते आज दुपारी माझ्या जीवावर उठले होते. OMG! काय? Oh my God! ए तुम्ही जरा गप्पा बसतो. लक्ष्मी, तू तिच्या पोरांना वाटेल तर सांगत बसू नको ना. का तुम्ही म्हणाला नाहीत, समजा तू मेलीस आणि तुझी सून तुझा स्मृतिदिन विसर, तर तुला काय वाटेल? छे छे, असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्या सासूबाईंचा स्मृतिदिन मी कधीच विसरणार नाही. तुम्ही बघून घ्याल सगळे. आहे मी अजून. हे सगळं जाऊ दे, पण बाबा मला सांगा, आईवर इतकं चिडायला झालंय तरी काय? अगं तिलाच विचार. काय ग? अगं त्या टवळीचा, तुझ्या सुखवत्याचा दुपारी फोन आला होता. लक्ष्मी, हे जरा अति होत. दुपारी तू तिला चोमडी म्हणालीस तिथपर्यंत ठीक होत. हे हा, चोमडे ठीक होतं ना? प्राजक्ता, सॉरी बाबा, पण बाबा ती सुखवत्या पण अशीच वागते ना. ती कशी वागू दे. हे बघा, ती माझी सख्खी बहीण आहे. तिच्याविषयी कुठलाही अनुचित शब्द मी सहन करणार नाही. What is अनुचित? चोमडी. हे अन्वी, जरा शांत राहा. तू अजून लहान आहेस. शेमडीच्या तोंडीत चोमडी बिमडी असले शब्द शोभत नसतात. मी शेंबडी नाही आजोबा. हो नाहीयेस, पण लहान तर आहेस ना. तू उगाच मोठ्यांमध्ये बडबड करू नकोस. बरं, मी मोठी आहे ना, मी बोलते. बोल. ग तिने यांच्या मनात भरवलं की मी आईचा स्मृतिदिन विसरले म्हणून. हो, असं झालंय का? ते काय हो बाबा, तुम्ही काय सारखं सारखं त्या सुखवत्याचं ऐकता? मला माहितीये ना ती कशी वागते ती. आणि असंही ती सुखवत्या ना माझ्या आईसोबत फार पूर्वीपासून असंच वागत आलीये. अशीच आहेत का ह्यांच्याकडची सगळी माणसं? हो का? हो का? अरे मला एक कळत नाहीये, लग्न झाल्यानंतर तुम्हा बायकांच्या सासरची सगळीच मंडळी वाईट कशी होतात ग? तुमच्या माहेरची मंडळी तेवढी चांगली का? हो हो, आमच्या माहेरची मंडळी सगळी छानच आहे. माझ्या पण. अरे म्हणजे तू आम्हाला सगळ्यांना तोंडावर वाईट म्हणतेस? असं कुठे बोलली मी? तू काही बोलली नाहीस तर नाही का चालणार? बरं, मी सासूबाईंचा स्मृतिदिन विसरले असा जाब विचारता ना तुम्ही मला, मग माझ्या आईचा बर्थडे तुम्ही किती वेळा लक्षात ठेवला तो? तुला परत एकदा सांग, बर्थडे वेगळा आणि स्मृतिदिन वेगळा. मी तुझ्या आईचा स्मृतिदिन जर लक्षात ठेवला नाही ना, तर मग मला विचार. हो, माझी आई अजून जिवंत आहे. त्याला मी काय करणार? आजी आजोबा नका ना भांडू. तर मी भांडतच नाहीये ग. मी दुपारी तिला सॉरी म्हणालोय, हिनेच भांडण उकरून काढलंय.
मी काढलं? हो तू चुकरून काढलं. मी दुपारी तुला म्हणालो की नाही बाई ग माझं चुकलं, तुम्ही गजोदरला पाहिजे तर विचारा, तो होता साक्षीला. तरी आता इथे सगळे जमल्यावर दुपारी हे माझ्या जीवावर उठले होते असंही म्हणायला लागले. ठीक आहे, सॉरी, मी चुकले. गुड. आजोबा, तुम्ही दुपारी तिला सॉरी म्हणालात की नाही, आणि आता ती तुम्हाला सॉरी म्हणते. मेहरबानी केली. पुन्हा या विषयावर बोलू नका. हं? तर मी कुठे काय बोलतोय? मी तरी कशाला काढू? एवढं सुद्धा बोलू नका. आई, तुमच्या डोळ्यात अश्रू? सासूबाईंच्या खूप आठवणी आहेत ग माझ्यासोबत. ना हे बॉर्डरवर असायचे. मी, सासूबाई, सासरे, सदा आणि प्राजक्ता एवढेच घडी. सगळी जबाबदारी माझ्यावर होती. एकदा मला आठवतं, सदा आणि प्राजक्ता दोघं खेळायला गेले आणि प्राजक्ता सायकलवरून खाली पडली. खूप लागलं होतं तिला. सदा धावत आला माझ्याकडे, आई प्राजक्ता पडलीये, तिला खूप लागलंय. मी खूप घाबरून गेले ग. मला काही सुचेच ना काय करावं. सासूबाई म्हणाल्या, अगं काळजी करू नकोस, मी आहे ना. आम्ही दोघी धावलो, डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी प्राजक्ताला बँडेज केलं, पण निघताना डॉक्टर म्हणाले, मुलीला सांभाळा, तिचे पाय खूप वीक झालेत. पायाखालची जमीनच सटकली. वाटलं होतं यांना एकदा सांगावं, पण सासूबाई म्हणाल्या नको. अगं मी आहे, आपण घेऊ काळजी तिची. आम्ही घरी आलो आणि रात्री प्राजक्ता तापाने फणफणली. काय करावं मला काही सुचेच ना. पण सासूबाई म्हणाल्या, अगं हे बघ, उद्या तुला खूप कामं आहेत. मी बसते प्राजक्ताजवळ, तू नको काळजी करूस. रात्रभर तुझ्याजवळ बसून होत्या. प्राजक्ता बरी झाली, पण तरी रोज त्या तिच्या पायाला मालिश करायच्या, घरगुती औषधं केली आणि त्यांच्यामुळे आज त्याच पायांवर प्राजक्ता डान्स करते. खरं सांगू का, त्या सासूबाई कमी आणि आईच जास्त होत्या माझ्या. नंदिनी, स्वयंपाक राहिलाय, चल. प्राजक्ता तू पण चल. बाबा
मी कॉलेजला निघतो. संध्याकाळी लवकर येईन. आजोबा तुमच्या आईबद्दल सांगा ना. सांगा ना आजोबा. त्या आईबद्दल काय सांगायचं बाळानो. आई ही आई असते. पण तरीही आज तुम्ही त्यांच्याबद्दल सांगाच. आमची आई म्हणजे श्यामची आई होती. श्यामची आई म्हणजे कोण आजोबा? श्यामची आई हे साने गुरुजींनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. त्यात आपल्याला श्यामची प्रेमळ पण संस्कार करणारी आई भेटते. ही आई प्रेमळ असते पण प्रसंगी कठोर होते. आमच्या पिढीवर, आमच्या आधीच्या पिढीवर या पुस्तकाचा खूप प्रभाव आहे बाळा. काय ती एक एक श्यामच्या आईने श्यामला दिलेली वचनं. वचन म्हणजे? वचनं म्हणजे सुविचार. कोणते सुविचार आहेत आजोबा? खूप वर्षांपूर्वी वाचलेलं पुस्तक आहे बाळ. आता काय बघतो, आठवतील तेवढे सांग. सांगा. श्यामची आई सांगायची, श्याम देवाचं काम करताना लाजू नकोस, पण पापाचं काम करताना लाज धर. वाह. ती सांगायची, श्याम आपल्या जवळ जे काही आहे ते दुसऱ्याला द्यावं, त्याचे अश्रू पुसावेत आणि त्याला हसवावं. छान. त्या पुस्तकातला एक सुविचार तर माझ्या मनात घर करून बसलाय. कोणता? श्यामची आई श्यामला सांगायची, नीट आहे का? सांगायची, श्याम पायाला माती लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणूनही जप. बापरे, हे पुस्तक वाचायला हवं. खरंच वाचायला हवं. नक्की वाच. आजोबा म्हणजे तुमच्या आईने तुमच्यावर श्यामच्या आईसारखे संस्कार केलेत. बाळा, माझी आई तुझी आई असं काही नसतं. आई ही आईच असते. आपल्या लेकरावर कितीही कठीण प्रसंग येऊ, त्याला कुठल्याही समस्या येऊ, प्रत्येक समस्येतनं आई मार्ग काढत असते. ती जेव्हा दुःखात असते ना, तेव्हा लेकरू तिच्याकडे बघून फक्त हसलं तरी ती दुःख विसरते. दिवसभर काबाड कष्ट करून संध्याकाळी जेव्हा ती घरी येते आणि लेकरू तिच्याकडे झेपावतं, ते क्षणात सगळा शीण विसरून जाते. या जगात ना ती निघून जरी गेली ना, तरी लेकराच्या हृदयात घर करून असते. त्याच्याशिवायचं घर म्हणजे अगदी सुन सुन असत. तेव्हा बाळा, ह्याची आई तुझी आई माझी आई असं काही नसतं. आई ही आईच असते. म्हणून तर कोणीतरी म्हटलंय ना की जगात देवाला सगळीकडे जाणं शक्य नसतं, म्हणून त्याने प्रत्येक घरात आईची निर्मिती केली.
आपल्या लेकरावर कितीही कठीण प्रसंग येऊ, त्याला कुठल्याही समस्या येऊत, प्रत्येक समस्येतनं आई मार्ग काढत असते. ती जेव्हा दुःखात असते ना, तेव्हा लेकरू तिच्याकडे बघून फक्त हसलं तरी ती दुःख विसरते, तरी ती दुःख विसरते, तरी ती दुःख विसरते. गजोधर, गजोधर, आहे रे? हा? काय झालं? अरे काही नाही झाला. काय नाही कस? तुला मी असं कधीच बघितलं नाही रे. खरं सांग. अरे मी सांगितलं ना, काही नाही झाला. मला सांगणार नाहीस? अरे त्या आजोबा त्यांच्या आईबद्दल बोलत होता ना, मला माझ्या माईचा आठवण आला. आमच्या माईने आमच्यासाठी खूप मेहनत केला आहे, खूप कष्ट केला आहे. बाप बेसनी होता, दारू प्यायचा. संसाराचा सगळा बोज माझ्या माईवर एकटीवर होता. बाप गलत लोकांबरोबर राहायचा, पण माई आम्हाला सांगायची कधीच गलत सलत काम करायचं नाही. कोणी बघत नसताना तरी तो भगवान बनून बघत आहे. बोलायची मी दिवस रात्र मेहनत करणार आहे, तुम्हाला काही कमी पडू देणार नाही आहे. अरे पुरुषांना लाजबेल असा मेहनतीचं काम करायची माझी माई. कधी धरणाच्या कामामध्ये, कधी पुलाच्या कामामध्ये मजुरीला जायची. सकाळी लवकर उठून चुलासाठी लकडी शोधून आणायची, लांबून लांबून पाणी आणायची. आमच्यासाठी सगळा जेवण बनवून मग कामाला जायची. माझ्या बाईने आमच्यासाठी काही कमी पडू दिला नाही. नुसता काम काम आणि फक्त कामच करत राहील, फक्त काम. तिचा परिणाम तिचा तब्येतीवर झाला. हळूहळू आजारी पडत गेली, अंतरावर पडली माझी बाई. आम्ही खूप दबा डॉक्टर केला. तात्पुरता औषध दवा केल्यावर तिला बरा वाटायचा, पण परत तब्येत बिघडायचा. असाच एकदा तिचा तब्येत खूपच बिघडला. तिला असा श्वास घ्यायला तकलीफ झाला. त्या दिवशी गावात डॉक्टर पण नव्हता. सरकारी हॉस्पिटल तिकडे खूप लांब होता. सरकारी हॉस्पिटलला जायला त्या दिवशी वाहन पण मिळत नव्हता. मी तिला असा माझ्या सायकलवर, माझ्या असा पाठीवर बांधला तिला, आणि मी सायकल घेऊन असा निघाला. मी तिला रस्त्यातून सांगत होतो, ए माई तू काळजी करू नको, माई आपण पोचतोय, माई पोचतोय, तू काळजी करू नको. मी असं सायकल भरून घेऊन तिला निघाला. हॉस्पिटलला असा पोचला, असा पाठीहून असा काढला, असा बाई, ए बाई, माझ्या बाईचं काही चालतं नाही. ए माई आके खोल, माई आके खोल ना बाई. अरे कुछ तो बोलो बाई. ए भाई बोल, माई देख रहा मुझे भाई. माझ्या बाईचं काही हालचाल नाही. तिला असं मी उचलला आणि असं डॉक्टरने घेऊन गेला. डॉक्टर देखो माई को क्या हुआ डॉक्टर. डॉक्टर बोलला देर हो गई बेटा, देर हो गई. माझी बाई आगे खोलला बाई.
यशोधर उठ. तुझं दुःख मला कळतंय गजोधर. अरे पण जीवनातला प्रत्येक माणूस कधी ना कधी जाणारच आहे. कुणी आधी तर कुणी नंतर. हा जीवनाचा भाग आहे. आपल्याला प्रिय असणारी माणसं आपल्याला सोडून जात. आपण दुःखी होतो, पण कालांतराने आपल्याला त्या दुःखातून सावरावं लागतं. पण आईची जागा कधी कुणी भरून काढू शकत नाही. रक्ताच्या नात्यांचं एक स्वतंत्र स्थान आहे, मला मान्य आहे गजोदर. पण अरे आपण जोडलेली माणसं सुद्धा जीवाला जीव देतात ना. आज तुझी माई या जगात नाहीये, पण अरे आम्ही सगळे आहोत ना. अरे माझी आजी, माझी आई, त्या तुला आपलंच मानतात ना रे. आपल्या माणसांची आपल्याला आठवण येत राहणार, त्यांची उणीव भासत राहणार. पण ती माणसं नसली तरी त्यांच्या आठवणी आपल्या सोबत आहेत ना. बस त्या आठवणींसोबत आपण जगायचं. हुशार